नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. ई केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. पंतप्रधानांच्या भाषणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन, निवडणूक आयुक्तांना भाकप खासदाराचे पत्र. IITच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक, अनुदानाचे आमिष दाखवून राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधगिरीचा इशारा. मुंबई. बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा, मालमत्तांवरील कारवाई रद्द. भोंदू घरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक. RTE मध्ये 27,869 प्रवेश निश्चित. शिक्षण संचालनालयाकडून RTE मध्ये 27,869 प्रवेश निश्चित. शिक्षण संचालनालयाकडून मुदतवाढीची शक्यता. प्रवेश प्रक्रियेला वेग मिळेना, पहिल्या यादीतच मुदत आज समाप्त. राज्य सरकारी बँकेच्या माजी सेवकांसाठी आजारपणामध्ये आरोग्य आधार योजना लागू. बँकेचे प्रशासन विद्याधर अण्णास्कर यांची माहिती. पुणे. अकोला, वर्धा देशामध्ये सर्वाधिक हॉट, तर सांगलीमध्ये गारांचा पाऊस. मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात 3 दिवस पावसाचा इशारा. करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ, ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा. ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा. ते म्हणाले, गोड बोलणे संपले. इस्लामाबाद येथील चर्चेला प्रतिनिधी पाठवण्यास इराणचा नकार. अक्षय मुहूर्तावर 1,000 कोटींची सुवर्ण झळाळी. लग्नसराईच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी साधला आहे मुहूर्त. फटाका कारखान्यातील स्फोटात 23 ठार तर अनेक गंभीर. हाय प्रोफाईल कॉम्प्लेक्समधील घरातूनच ती मुंबईमध्ये चालवत होती पार्टी ड्रगचे रॅकेट. तब्बल 6 कोटी रुपयांच्या 5,000 गोळ्या जप्त. महागाईने दुधाचा धंदा नासला, पशुखाद्यामुळे खिसाच आटला. उन्हाची तीव्रता वाढली, कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चाराही महागला. दूध विक्रीवर होणार आहे परिणाम. लिंकिंग खत खरेदीसाठी कंपन्यांची सक्ती, व्यापारी वर्ग एकवटला. मन्याड नदीकाठचा वीजपुरवठा होणार आहे लवकरच सुरळीत, शेतकऱ्यांना दिलासा. महागाईची शिट्टी, तांदूळ नाही पण तेल सुद्धा महागलेच. बासमतीची निर्यात काही प्रमाणात मंदावली आणि महागाईने जनता झाली आहे त्रस्त. दररोजचे बैठे काम, सिगारेटी ओढण्या इतकेच ठरू शकते घातक. आरोग्याचा निघणार आहे धूर. सोने वाहन खरेदीला साधला आहे मुहूर्त. अक्षय तृतीयेला नांदेडची बाजारपेठ दिवसभर गजबजली. दुचाकी बाजारामध्ये तेजीत, जिल्हाभरात 1,200हून अधिक गाड्यांची खप. अवकाळी पावसाने नांदेड शहराला झोडपले. 2,500 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दिली सराव परीक्षा. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षक संघाचा पुढाकार. तहसीलदार स्वतः मैदानात उतरताच कागदावरचा रस्ता आला आहे जमिनीवर. ग्रामीण आरोग्यावरील ICUचे सावट अखेर दूर. डॉक्टरांची भरती, मुलाखतीनंतर तातडीने दिले नियुक्तीचे आदेश. ट्रकच्या धडकेमध्ये पत्नी ठार तर पती झाला आहे गंभीर. शिंगोली शिवारामध्ये भीषण अपघात. 62 रुपयांनी मिळणार आहे रॉकेल. वितरकाला 1,300 प्रति KL. 750 जुन्या वितरकांना परवान्याचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात. अवकाळी पावसाचा तडाखा, फळबागा पिकांना फटका. तुळजापूर ते तामलवाडी दरम्यान गाराही बरसल्या. डोंगरफोड्यांना आळा, खाणकामाचे अधिकार कलेक्टरांना. अवैध उत्खनन व स्टोन क्रशला लगाम लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. अवयव प्रत्यारोपणही योजनेत बसणार. 5 लाखांवरचा खर्च सरकार उचलणार, तर पैशाअभावी केवळ उपचार रखडणाऱ्या राज्यातील हजारो गरजू रुग्णालयांना मिळणार आहे नवजीवन. किन्हा नदी पात्रातील वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक, 37 लाखांचा माल जप्त. शेतातील आले परस्पर विकले, सुनेकडून सासऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण. ऑनलाईन सातबाराचे 3-13 कर्जासाठी चक्रा, शेतकरी सापडला संकटात. भूमी अभिलेखाचे पोर्टल ठप्प, तर खरीप पूर्वतयारीच्या कामात तांत्रिक अडचणीचा अडसर.
बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा, दुग्ध व्यवसायासाठी मिळणार आहे कर्ज. हेल्मेट नसल्यास आता पोलिसांनाही बसणार आहे दंड, सेवा पुस्तकामध्ये नोंद होणार. नियमभंग केल्यास कडक कारवाई, जनतेसमोर आदर्श ठेवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन कापसाचा बोलबाला. 4.35 लाख हेक्टरवर सोयाबीन तर 1.28 लाख हेक्टरवर कपाशी. बियाणे पुरवठ्याचा आराखडा तयार. चालकाच्या रीलच्या नादामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बस उलटली, चिमुकल्याचा मृत्यू. नारी शक्तीला आता संरक्षणाचे धडे. मिशन परिवर्तन अंतर्गत 10 दिवसीय शिबिरास प्रारंभ. रस्त्याचे काम निकृष्ट, खड्ड्यात बसून आंदोलन. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या. ई केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. पंतप्रधानांच्या भाषणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन. निवडणूक आयुक्तांना भाकप खासदाराचे पत्र. IITच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक. अनुदानाचे आमिष दाखवून राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधगिरीचा इशारा. मुंबई. बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा, मालमत्तांवरील कारवाई रद्द. भोंदू घरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक. RTE मध्ये 27,869 प्रवेश निश्चित. शिक्षण संचालकांकडून RTE मध्ये 27,869 प्रवेश निश्चित. शिक्षण संचालनालयाकडून मुदतवाढीची शक्यता. प्रवेश प्रक्रियेला वेग मिळेना, पहिल्या यादीतच मुदत आज समाप्त. राज्य सरकारी बँकेच्या माजी सेवकांसाठी आजारपणामध्ये आरोग्य आधार योजना लागू. बँकेचे प्रशासन विद्याधर अण्णास्कर यांची माहिती. पुणे. अकोला, वर्धा देशामध्ये सर्वाधिक हॉट, तर सांगलीमध्ये गारांचा पाऊस. मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यात 3 दिवस पावसाचा इशारा. करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ. ट्रम्प यांच्या इराणला थेट इशारा. ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा. ते म्हणाले, गोड बोलणे संपले. इस्लामाबाद येथील चर्चेला प्रतिनिधी पाठवण्यास इराणचा नकार. अक्षय मुहूर्तावर 1,000 कोटींची सुवर्ण झळाळी. लग्नसराईच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी साधला आहे मुहूर्त. फटाका कारखान्यातील स्फोटात 23 ठार तर अनेक गंभीर. हाय प्रोफाईल कॉम्प्लेक्समधील घरातूनच ती मुंबईमध्ये चालवत होती पार्टी ड्रगचे रॅकेट. तब्बल 6 कोटी रुपयांच्या 5,000 गोळ्या जप्त. महागाईने दुधाचा धंदा नासला. पशुखाद्यामुळे खिसा आटला. उन्हाची तीव्रता वाढली. कोरड्या चाऱ्याबरोबर हिरवा चाराही महागला. दूध विक्रीवर होणार आहे परिणाम. लिंकिंग खत खरेदीसाठी कंपन्यांची सक्ती. व्यापारी वर्ग एकवटला. मन्याड नदीकाठचा वीजपुरवठा होणार आहे लवकरच सुरळीत. शेतकऱ्यांना दिलासा. महागाईची शिट्टी. तांदूळ नाही पण तेल सुद्धा महागलेच. बासमतीची निर्यात काही प्रमाणात मंदावली आणि महागाईने जनता झाली आहे त्रस्त. दररोजचे बैठे काम. सिगारेटी ओढण्या इतकेच ठरू शकते घातक. आरोग्याचा निघणार आहे धूर. सोने वाहन खरेदीला साधला आहे मुहूर्त. अक्षय तृतीयेला नांदेडची बाजारपेठ दिवसभर गजबजली. दुचाकी बाजारामध्ये तेजीत. जिल्हाभरात 1,200 हून